नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 जूनचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडलंय ते. तर पहिल्याच सीनमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की सारंग पुन्हा एकदा त्याच्या लाडक्या ओवीला घेऊन सावलीच्या गुरुकुलमध्ये आलेला असतो आणि जेव्हा ते दोघे जण आतमध्ये येतात तेव्हा अबीर त्यांना पाहतो आणि आनंदानेच त्यांच्याकडे धाव घेतो. अबीरला पाहून ओवीला आणि सारंगलाही खूप आनंद होतो. ओवी तर प्रेमाने जाऊन त्याला मिठीच मारते. अबीर तिला विचारत असतो की काय गं ओवी, कशी आहेस आता तू? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तुला खोकला तर येत नाही आहे ना? आणि त्यावेळी ओवी म्हणते की अरे हो अबीर, एका श्वासात किती प्रश्न विचारणार आहेस तू? हे बघ, मी ना आता एकदम ठीक आहे. आणि हे ऐकून अबीरलाही बरं वाटतं. त्यानंतर तो तिला सांगतो की तू जेव्हा इथे नव्हतीस ना तेव्हा मला तुझी खरंच खूप आठवण आली. तर ओवी म्हणते की अबीर, मी सुद्धा तुला खूप मिस केलं. आणि मग त्यानंतर ते दोघेजण असेच एकमेकांशी गप्पा मारत बसतात. आणि त्यावेळी अबीर सारंगचे सुद्धा आभार मानतो. तो म्हणत असतो की सुपर हिरो, तुम्ही माझ्या ओवीला पुन्हा इथे गाण्यासाठी पाठवलं, खरंच तुमचे खूप उपकार झाले. आणि अबीरचं असं बोलणं ऐकून सारंग तर त्याच्याकडे पाहतच राहतो आणि गालातल्या गालात हसतही राहतो. आणि मग त्यानंतर अबीर पुन्हा एकदा सारंगला म्हणतो की सुपर हिरो, आपल्याला सिंहगडावर फिरायला जायचं आहे, हे तुम्ही विसरला तर नाही ना? तर सारंग म्हणतो की नाही रे बाबा, मी हे कसं विसरेल, मी तुला प्रॉमिस केलं आहे ना, त्यामुळे मी तुला आणि ओवीला नक्की घेऊन जाईल. तर ओवी म्हणते की बाबा, आपण तिघेजण का? आपण ना सावली टीचरला सुद्धा घेऊन जाऊयात, म्हणजे खूप मजा येईल. आणि हे ऐकून सारंग काळजीत पडतो. पण ही दोन्ही मुलं मात्र सारंगचं ऐकायलाच तयार नसतात. ते सारंगकडून हे कबूल करून घेतातच की तो सावलीला सुद्धा फिरायला घेऊन जाईल. आणि मग त्यानंतर सारंग या मुलांनी आणखीन काही प्रश्न विचारू नये म्हणून पटकन तेथून पळ काढतो. त्यानंतर दुसरा सीन आपल्याला असा बघायला मिळतो की राजकुमारने सावलीला मारण्यासाठी जो गुंड पाठवलेला असतो खंड्या, त्याला ही मोनिका जाऊन भेटते. तो तिला विचारत असतो की काय मॅडम, आज काय काम काढलंस माझ्याकडे? आणि त्यावेळी मोनिका म्हणते की काही वर्षांपूर्वी राजकुमारने तुझ्यावर एक जबाबदारी सोपवली होती, त्या सावलीला आणि तिच्या बाळाला मारून टाकण्याची. आता मला सांग, तू खरंच ते काम केलं आहेस ना? आणि सावलीचं नाव काढताच त्या खंड्याला घाम फुटतो. पण तो मोनिकासोबत खोटंच बोलतो आणि तिला सांगतो की मॅडम, अहो आम्ही 8 वर्षांपूर्वीच त्या सावलीला आणि तिच्या बाळाला मारून टाकले. तर मोनिका म्हणते की खंड्या, नीट विचार करून सांग बरं का, मी तुला शेवटची संधी देते. आणि तेव्हासुद्धा तो खंड्या खोटंच बोलतो. म्हणतो की हो मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा, हवं तर ना मी तुम्हाला सावलीला मारल्याचा पुरावा आणून देतो. आणि हे ऐकून मोनिका चिडून म्हणते की आता तू पुरावा आणण्याची काही गरज नाही आहे, कारण पुरावा ना मी घेऊन आली. आणि हे ऐकून तो खंड्या घाबरतो आणि विचारतो म्हणजे काय म्हणताय तुम्ही? आणि मग त्यानंतर मोनिका त्याला सावलीचा फोटो दाखवते आणि तो फोटो पाहून खंड्या घाबरतो. पण मग तो असं म्हणू लागतो की कदाचित हा फोटो 8 वर्षांपूर्वीचा असेल. आणि त्यावेळी मोनिका हसतच म्हणते, मला वाटलंच होतं तू असं काहीतरी बोलणार. आणि मग ती त्या खंड्याला त्या फोटोवरची वेळ आणि दिनांक दाखवते आणि ती असते मागच्या आठवड्याची. त्यामुळे तो खंड्या खूपच घाबरतो आणि सरळ मोनिकाचे पायच पकडतो. तो म्हणत असतो की मॅडम माफ करा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. त्यावेळी ना ती सावली आमच्या हातून निसटली, आम्ही तिला नाही मारू शकलो. तर मोनिका त्याच्यापासून दूर होत म्हणते की हे बघ, ही सगळी नाटकं ना माझ्यापुढे करायची नाही. आणि तुला कळतंय का रे, तू त्या राजकुमारला किती मोठा धोका दिलाय, त्याच्याकडून पैसे घेतले आणि काम तर काही पूर्ण केलं नाही. आणि आता जेव्हा त्या माणसाला हे सगळं कळेल ना तेव्हा तुझं काय होईल याचा विचार कर. आणि त्या मोनिकाचं असं बोलणं ऐकून तो खंड्या तर आणखीनच घाबरतो आणि हात जोडून म्हणतो की मॅडम काही करा, पण त्यांच्यापासून मला वाचवा. जर त्यांना हे सगळं कळलं ना तर माझं काही खरं नाही, ते खरंच मला नरकात पाठवतील. आणि त्यावर मोनिका म्हणते की अगदी बरोबर कळलंय तुला, आणि त्याचमुळे आता तुला ना माझं काम करावं लागेल. हे बघ, तू जर यापुढे माझ्यासाठी काम करणार असशील ना तर मी तुला त्या राजकुमारच्या तावडीतून वाचवेल. आणि त्यावर तो खंड्या पटकन म्हणतो की ठीक आहे मॅडम, आजपासून फक्त तुम्हीच माझ्या मालकीनबाई. मी जे काम सांगाल ना ते काम मी करेल, तुम्हाला कधीही नाही म्हणणार नाही. फक्त त्या राजकुमार सरांना हे सगळं कळू देऊ नका. आणि त्यावर मोनिकाही हो म्हणते आणि त्या माणसाला सांगते की आता तू माझ्या पुढच्या फोनची वाट बघ. त्यावर तो हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की राजकुमार आणि तिलोत्तमा मीटिंगला जाण्यासाठी निघालेले असतात. आणि त्यावेळी तिलोत्तमा राजकुमारला सांगत असते की हे बघ, मोनिका ना तिच्या एका पर्सनल कामासाठी बाहेर गेली आहे, ती तिकडून तशीच ऑफिसला येईल. आणि हे ऐकून राजकुमारला थोडंसं आश्चर्य वाटतं, कारण मोनिका त्याला काही न सांगताच घरातून बाहेर पडलेली असते. आणि त्यांचं याविषयीचं बोलणं सुरू असतानाच तिथे येते अमृता. आणि आज आपली अमृता खूपच आनंदात असते.
ती राजकुमारला आणि तिलोत्तमाला प्रसाद देत म्हणते की आई, आज ना मी विठुरायाकडे नवस बोलले आहे. आता आपलं घर अगदी पूर्वीसारखं होणार, आपल्या घरावर आलेली सगळी संकटं दूर होणार. आणि तिचं ते बोलणं ऐकून तिलोत्तमाला आणि राजकुमारला थोडंसं आश्चर्य वाटतं. तिलोत्तमा विचारते सुद्धा की काय गं अमृता, काय झालं आहे आज तुला? पण अमृता म्हणते की काही नाही आई, आज मला ना खरंच खूप शांत वाटतंय, बाकी काही नाही. आणि मग ती पुन्हा घरात निघून जाते. तर राजकुमार थोडासा संशयानेच तिलोत्तमाला विचारतो की आई, या बाईला अचानक काय झालं असेल गं? तर तिलोत्तमा म्हणते की जाऊ दे राजकुमार, पण आज कितीतरी दिवसांनी मी तिला इतका आनंदात पाहिले. तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघण्यासाठी ना मी अनेक वर्षांपासून आसुसले होते. ती खुश आहे ना, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. त्या पाठीमागचं कारण जाणून घेण्याची मला गरज वाटत नाही. आणि म्हणून तो राजकुमारसुद्धा जास्त काही प्रश्न विचारत नाही, गुपचूप ऑफिसला निघून जातो. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की गुरुकुलमध्ये मधली सुट्टी झालेली असते. सगळी मुलं खेळायला बाहेर येतात आणि त्यांच्यासोबत ओवीसुद्धा. अबीर तर तिची वाट बघत बाहेरच बसलेला असतो आणि जेव्हा ओवी बाहेर येते तेव्हा तो खूपच खुश होतो. आणि मग ते दोघेजण एकमेकांशी पुन्हा गप्पा मारत बसतात. अबीर ओवीला विचारत असतो की काल जेव्हा माझी आई तुझ्या घरी आली होती तेव्हा तिचं आणि तुझ्या बाबांचं काय बोलणं झालं, तू काही ऐकलंस का? तर ओवी म्हणते नाही ना रे अबीर, मी तिथेच होते, पण मग त्यानंतर ना तुझ्या आईने मला रूममध्ये जायला सांगितलं आणि मग त्यांचं बोलणं मला काही ऐकूच आलं नाही. तर अबीर म्हणतो की माझी आई ना खूप हुशार आहे, मी सुद्धा तिला अनेकदा विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती मला काही सांगतच नाही, उलट मलाच गप्प करते. पण आता ना आपण असं काहीतरी करायला हवं की ज्यामुळे आपल्याला माझ्या आईमध्ये आणि तुझ्या बाबांमध्ये नेमकं काय नातं होतं ते समजेल. तर ओवी म्हणते हो, मला सुद्धा ते जाणून घ्यायचे, पण त्यासाठी आपण काय करायचं बरं? तर अबीर म्हणतो की माझ्याकडे एक प्लॅन आहे, चल आपण तिथे जाऊन बसूयात आणि बोलूयात. पण तितक्यात तिथे येते सावली आणि ती या दोघांना म्हणू लागते की चला आता मधली सुट्टी संपली आहे, गुपचूप आतमध्ये जाऊन बसा. पण ओवी म्हणते की टीचर प्लीज 1 मिनिट थांबा. आणि मग त्यानंतर अबीर पटकन तिच्या कानामध्ये त्याचा प्लॅन सांगतो आणि तो प्लॅन ऐकून ओवी तर खूपच खुश होते. तर सावली त्या दोघांना विचारत असते की काय रे, काय चाललं आहे तुमचं, मला पण सांगा ना. पण हे दोघेजण म्हणतात नाही नाही, ते आमचं सिक्रेट आहे आणि धावतच आतमध्ये जातात. आणि त्या दोघांना असं एकत्र आनंदात पाहून सावली मनाशी म्हणत असते की आज जर माझी दुरावलेली लेक माझ्या जवळ असती तर अबीरला त्याच्या हक्काची बहीण मिळाली असती आणि ओवीला सुद्धा तिची खास मैत्रीण मिळाली असती. ते तिघेजण किती आनंदात असते. त्यानंतर रात्री आपल्याला असं बघायला मिळतं की जगन्नाथने गुरुकुलच्या कामाची जबाबदारी आता व्यंकटेशवर सोपवलेली असते. आणि व्यंकटेशने गेल्या काही दिवसांमध्ये जे काही काम केलेलं असतं ते जगन्नाथजी आता चेक करत असतात. आणि मग ते व्यंकटेशला म्हणतात की व्यंकटेशजी, मी ना खूप विश्वासाने तुमच्यावर गुरुकुलची जबाबदारी सोपवली होती आणि माझा हा निर्णय ना एकदम बरोबर होता, कारण तुम्ही खरंच खूप छान काम करताय, मला अभिमान आहे तुमचा. आणि ते ऐकून व्यंकटेशलाही खूप आनंद होतो. त्यानंतर मग जगन्नाथजी बोलता बोलता त्याला म्हणू लागतात की आता लग्नासाठी एखादी मुलगी बघा, आपण तुमच्या लग्नाचा बार उडवून देऊ. आणि त्यावेळी हा व्यंकटेश पटकन बोलून जातो की मुलगी बघितली आहे काका, फक्त तिने ना होकार द्यायची कमी आहे, एकदा का तिने होकार दिला की मी लगेच दुसऱ्या दिवशी लग्न करेल. आणि हे ऐकून जगन्नाथजी विचारतात की अरे मग कोण आहे ती मुलगी, नाव तरी सांग. आणि त्यावेळी हा व्यंकटेश सावलीचं नाव घेणारच असतो, पण तितक्यात तिथे येतो अबीर, त्यामुळे तो काही बोलत नाही. त्यानंतर मग अबीर जगन्नाथला म्हणू लागतो की आजोबा, आपण ना आपल्या गुरुकुलची एक सहल काढूयात, पावसाळी सहल, आणि 2-3 दिवसांसाठी कुठेतरी मस्त फिरायला जाऊयात. आणि अबीरचं हे बोलणं ऐकून जगन्नाथला आणि व्यंकटेशला आश्चर्य वाटतं. जगन्नाथजी म्हणू लागतात की अरे अबीर, इथे पाऊस पडत नाही आहे आणि तुला कुठे रे पावसाळी सहलीला जायचं आहे, नक्कीच या पाठीमागे तुझा काहीतरी वेगळा डाव असणार. पण अबीर म्हणतो की नाही हो आजोबा, आता यात कोणता वेगळा डाव असणार, मला आणि ओवीला ना खूप दिवसांपासून फिरायला जायची इच्छा होती, तुम्ही प्लीज एकदा आईसोबत बोला ना, आपण सगळेजण मिळून मस्तपैकी फिरायला जाऊयात. आणि त्यावेळी अबीरचं ते बोलणं ऐकून जगन्नाथजी मनाशी म्हणू लागतात की हे पोरगं ना खरंच खूप हुशार आहे, हा जे काही बोलतोय ते अगदी योग्य आहे. कोणास ठाऊक या सहलीच्या निमित्ताने सावली आणि सारंग या दोघांमधील अंतर कमी होईल. आणि ते अबीरला असं सांगतात की ठीक आहे, मी बोलतो तुझ्या आईसोबत, प्रयत्न करून पाहतो. तर अबीर नाटक करत म्हणतो की प्रयत्न नाही नाही आजोबा, तुम्ही फक्त प्रयत्न करू नका, आईला तयारच करा. आणि त्यावर जगन्नाथही हसतच हो म्हणतो आणि मग अबीर धावतच त्याच्या रूममध्ये जातो. त्यानंतर मेहेंदळेंकडे आपल्याला असं बघायला मिळतं की सगळेजण पहिल्यांदा एकत्र जेवण करण्यासाठी बसलेले असतात आणि हे काही त्या मोनिकाला देखवत नाही. ती नेमका सावलीचा विषय काढते आणि तिलोत्तमाला असं विचारते
की आईसाहेब त्या सावलीने घर सोडून किती वर्ष झाली असतील हो. आणि तिचा तो प्रश्न ऐकून तिलोत्तमाला ठसकाच लागतो. तर सारंग आणि अमृता एकमेकांकडे पाहतात. राजकुमार तर मोनिकावर खूपच चिडतो आणि म्हणू लागतो की काय गं, तुला काय अक्कल नाही आहे का? किती वेळा सांगितलं आहे तुला की त्या बाईचं नाव या घरात घ्यायचं नाही, मग कळत नाही का तुला? तर ही मोनिका उगाचच नाटक करत म्हणते की अहो तसं नाही, आता आईंनी ओवीला गाणं शिकण्याची परवानगी दिली आहे म्हटल्यावर मला असं वाटलं की कदाचित त्यांचा त्या सावलीवरचा रागसुद्धा गेला असेल, म्हणून मी विषय काढला, बाकी काही नाही. पण त्यामुळे तिलोत्तमा खूप चिडते. ती त्या मोनिकाला बजावते की त्या बाईचं नाव या घरातही घ्यायचं नाही. त्यामुळे मोनिका तिचं तर नाव घेत नाही, पण मग ती सारंगला असं विचारू लागते की काय रे सारंग, ओवीच्या टीचरकडे गाणं शिकायला जाते, त्या टीचरबद्दल तुला काही माहिती आहे की नाही? आणि त्यावेळी सारंग म्हणतो की नाही, मला काहीच माहिती नाही आहे, ओवी फक्त गुरुकुलमध्ये जाते इतकंच मला माहिती. मग मोनिका अमृताकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करते, पण अमृताही तिला फक्त इतकंच सांगते की मी ना त्या गुरुकुलमध्ये जाऊन ओवीचा फॉर्म भरला होता, बाकी तिला तिथे कोण गाणं शिकवतं, कसं गाणं शिकवतं याबद्दल मला काही माहीत नाही, त्यामुळे तू काही मला विचारू नको. आणि म्हणून मग ती मोनिका गप्प बसते. आणि मग त्यानंतर तिलोत्तमा जेवण न करताच तेथून निघून जाते. आणि त्यामुळे तो राजकुमार चिडतो आणि मोनिकाला म्हणतो की काय गं, तुला काही कळतं की नाही? कशाला त्या सावलीचा विषय काढते? आम्हाला ना कोणालाही ती बाई अजिबात आवडत नाही. आणि माझी खात्री आहे की सारंगसुद्धा आत्तापर्यंत तिला विसरून गेला असेल. पण हे ऐकून सारंगसुद्धा काही न बोलताच तेथून थेट निघून जातो. त्यामुळे राजकुमार थोडासा घाबरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आता नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.